Yeah. Unknown Brain. Marvin Devine. I'm saying bye to all the lies and all the times you cried, saying that I wasn't right, yet I was right by your side. You manipulator, playing games, your friends commentators, and I don't know what you say about. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तरी आजचा ब्लॉग हा ऋषिकेश यादव यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांचे पिताश्री श्री विकास यादव बनवत आहेत. तरी आजचा ब्लॉग हा आज त्याच्या आजूळचे दैवत भैरवनाथ यांच्या दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहे. तरी आमचे लाडके मेवणे संतोष पवार हे गाडी चालवणार आहेत, त्यांची गाडी आहे, त्या गाडीतून आम्ही प्रवास करत आहोत. तरी चला आपण पाहूया भैरवनाथाच्या नावाने चांग. तर मित्रांनो, आजचा इंट्रो आपला पप्पांनी केला, त्या दिवशीचा आपल्या भावाने केलेला. तर आजचा इंट्रो स्टार्टिंग पप्पांनी केले, कारण की बोललो हर टायमाला आपण करण्यापेक्षा पप्पांना पण सांगूया. पप्पा एकदम भारी बोलतात. तर आज आम्ही दर्शनाला चाललो आहे मामाच्या गाडीतून. हां काढतो. मग आता आजचा हा प्रवास खूप चांगला असणार. आम्ही खूप वर्ष झालं गेलो नाही आहे. तर आज मग मामाच्या आम्ही गाडीतून जाणार आहे. तर मम्मी पप्पा मागे बसणार आहेत आणि मी पुढे बसेल, काही पुढचा व्ह्यू पण दाखवायला. तर मग आता आपण बघू पुढचा प्रवास कसा होतो. मस्तपैकी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मस्त तुम्हाला डोंगरावरून व्ह्यू दाखवणार आणि जाताना घाटातून पण व्ह्यू दाखवेल. मजा येईल आजच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आम्ही मंदिराकडे आलो आहे. हे मंदिर आहे आणि खालचा व्ह्यू तुम्हाला झूम करून दाखवतो. खालचा व्ह्यू घे आरो पकड सांभाळून. तर हा मित्रांनो सगळा खालचा व्ह्यू आहे. आपली गाडी तिकडे वरच्या साईडला पार्क केली ती, आणि आपण तिथून खाली आलो. आणि हे मंदिर आता इथे जाऊन सगळं नारळ वगैरे काय आहे तो देणार. आणि हा सगळा मंदिराचा परिसर. मामी मावशी, मम्मी मामा, मामाची पोरगी आणि पप्पा वगैरे सगळे आत गेलेत. वरती हवा वगैरे आहे. आता आपण आत जाऊ, पाय वगैरे पडू, काय आहे ते करूया. चला आणि परत तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, आपण आतमध्ये नारळ द्यायला आपण हे सगळे नारळ ते सोलणार आहे. तिथे सोलायला हे पण दिलं, आपला मामा बिल्डर सोलतोय. तर मित्रांनो, हवा पण एकदम मस्त भारीपैकी चालली. आपल्याला आतून व्ह्यू पण भेटला भैरवनाथाचा. परत इकडे जो पण कोण राहता येत असेल त्यासाठी चूल वगैरे घरासारखं आहे. परत इथे टोप पण आहे. आणि हा व्ह्यू परत इथे पिण्याचं आहे पाणी.
मित्रांनो मावशी आणि मम्मी बघा दहीभात टाकत येत आहेत. आणि सगळ्या अख्ख्या गोल्ड मंदिराला दहीभात टाकावा लागतो. हा वरतून व्ह्यू आहे डोंगरावरून. तर आम्ही ते भैरवनाथ मंदिरात आलेलो. भैरवनाथाच्या मंदिरात हा बाहेरून व्ह्यू आहे मस्त. आणि हा फ्रंट नजारा डोंगराच्या खालतून. आम्ही डोंगराच्या वरती आहे, इथून वरती आलेले या रोडवरून एवढ्या वरती आलो आम्ही. आणि त्या साईडला सगळी ती गावं आहेत. तर आता आम्ही इथून चाललो आहे, आता दुसरीकडे पण जायचं आहे. तिकडे आम्ही तुम्हाला जाऊन तिकडचा पण व्ह्यू दाखवू. हा व्ह्यू एकदम क्लास आहे. मला दाखवायचा मग आपण हा ब्लॉग बनवला आहे. तर आपण मुंबईला असला तर कंटिन्यू आपला ब्लॉग नसतात. तर गावाला आल्यानंतर बॅक टू बॅक ब्लॉग चालू आहेत. सकाळी पण एक ब्लॉग टाकला आहे आपला. तर चला आपण अजून दुसऱ्या पण ह्याच्यात जाऊ, दुसरीकडे जाऊया दर्शनाला.